एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. लाडक्या बहिणींना 1500चे 2100 देता येणार नाही, वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. संजय शिरसाट. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयात वाढ करून 2100 रुपये देण्यात येतील अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र राज्यात महायुती सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यातच सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असं म्हटलंय. तर आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. लाडक्या बहिणींना 1500चे 2100 देता येणार नाही, वस्तुस्थिती मान्य करावी लागेल असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील सामाजिक आणि न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. त्यातच आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात आपल्या लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याचं बजेट 2.5 लाख कोटी रुपयांचं आहे. सामाजिक न्याय विभागाला 2950 कोटी मिळायला हवेत. मला 22,000 कोटी मिळाले. लाडक्या बहिणींसाठी 3,000 कोटी, विविध योजनेसाठी 7,000 कोटी दिले. मला केवळ 15,000 कोटी मिळाले. त्यातील 7,000 कोटी दुसऱ्या योजनेला गेले. त्यामुळे मला 3,000 कोटी देणे आहे. मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलेलं आहे. अजित पवार यांना देखील पत्र विनंती केली आहे. 11.8% रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचं आहे असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली आहे. नाही, तसं काही म्हणता येणार नाही. कारण की आता बघा, एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजना आली, त्याच्यामुळं आज सरकार आलं. सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला, म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये. परंतु या पद्धतीनं नका काढू. इतर अनेक मार्ग आहेत. त्या पद्धतीने जर पैसा द्यावा लागेल. लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे, हे सर्वजण मान्य करतात. परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही. ही योजना बंद होऊ नये, झाली नाही पाहिजे, त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे, ही आमची सुद्धा धारणा आहे. नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जी कमिटमेंट आहे आमची, ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, ही तेवढी वस्तुस्थिती आहे. 2100 रुपये मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की. भविष्यात तुम्ही आता म्हणतो की 1500 ते 2100 होणं ही वस्तुस्थिती नाही. त्यामुळे पैसे नसल्यामुळे ही गडबड आहे. पैसा थोडा कमी तर आहेच ना, ही वस्तुस्थिती आहे, मान्य करावं लागेल ना. आर्थिक अडचण निश्चित आहे, परंतु ते दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही करतोच आहोत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.